नमस्कार मित्रांनो, मी खावाबली. मित्रांनो, आपण उत्कृष्ट जेवणाच्या शोधात खूप ठिकाणी फिरत असतो, स्पेशली जे खवय्ये आहे. आज मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन आलो आहे, पावणे गावात MIDC इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये मंदार गार्डन करून. तुम्ही रेस्टॉरंट बघू शकता, किती लक्झरी आहे. ओके, आता आपण थेट आतमध्ये जाणार आहोत आणि तिथली तुम्हाला अम्युनिटीज दाखवतो की काय काय आहे, आणि आपण जेवणाचा आस्वाद सुद्धा घेणार आहोत. चला. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत मंदार गार्डनच्या मेन एंट्रन्स मध्ये. तुम्ही बघू शकता चारी बाजूने झाडे झुडपे आहेत, नेचरला अगदी टच आहे. तर तुम्ही एंट्रन्स बघू शकता, जबरदस्त एंट्री आहे. चला या माझ्यासोबत आत. सो मित्रांनो, हे हॉटेल 3 मजली आहे आणि समजा कुणाला गुडघ्यात त्रास होत असेल, कुणाला सीड्या चालता येत नसेल, त्यांच्यासाठी लिफ्ट सुद्धा आहे. बघू शकता. आता तुम्हाला खरा जलसा दाखवतो. या यांचं रेस्टॉरंट बार आहे. तुम्ही लाईव्ह IPL सुद्धा बघू शकता. आणि तुमचं महत्व म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रिंकचा आस्वाद घेऊ शकता चांगल्या जेवणासोबत. सो मित्रांनो, आता मी तुम्हाला घेऊन जात आहे सर्वांचा आवडता सेक्शन म्हणजे बार सेक्शन. तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला हवे ती तुमची आवडती ब्रँड भेटेल. दुसरी गोष्ट म्हणजे हा डायनिंग एरिया आहे. असे 3 डायनिंग एरिया आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तुम्ही तुमच्या ड्रिंकचा आवडत्या ड्रिंक सोबत तुम्ही तुमच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. महत्वाचं म्हणजे चला जाणून घ्या, आपण वरती पण जाऊया. चला, आता मी तुम्हाला याच्या गार्डन एरिया या सेक्शन मध्ये घेऊन जाणार आहोत. या तर बघू शकता, हवेशीर मस्त असं सेटअप लावला यांनी. हे बघा, महत्वाचं म्हणजे तुम्ही लाईव्ह किचन देखील बघू शकता आपल्या डोळ्यात देखत. मित्रांनो, फक्त एरिया बघा. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या रिलेटिव्ह सोबत, तुमच्या लव्ह वन सोबत तुम्ही येऊ शकता आणि इथल्या उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद देखील घेऊ शकता. फाउंटन बघा, काय लक्झरी गार्डन आहे, काय लक्झरी रेस्टॉरंट आहे. महत्वाचं म्हणजे ना, अशा निसर्गमय वातावरणात जेवणाची मजाच वेगळी असते, आहे की नाही. तर मित्रांनो, आपण यांच्या गार्डन एरियामध्ये उभे आहोत. गार्डन असा भरमसाठ मोठा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे दिसणार नाही, तो त्यांचा वेडिंग सेक्शन एरिया आहे. म्हणजे जर तुम्हाला प्लॅन असेल, इव्हेंटचे प्लॅन असेल, किंवा तुमच्या घरी काय एंगेजमेंट किंवा काय सण साजरा असेल, तर तुम्ही ते देखील करू शकता तिथे. सो मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की बाहेर अतिशय गरमी आहे. जसं हॉटेलमध्ये एंट्री केली, थंडगार एसीच्या आवारात मस्त बसलो आणि सर्वात प्रथम आम्ही मागवलं यांचं स्ट्रॉबेरी स्लिंग मॉकटेल. ते टेस्ट करून बघूया. वा, सॉलिड रिफ्रेशिंग आहे, मस्तच.
मित्रांनो, आता आपण वळणार आहोत यांच्या दुसऱ्या सेक्शनकडे, जे आहे फॅमिली सेक्शन एरिया. या बघू शकता 45 ते 50 लोकांची सेटिंग आहे. आणि हा महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला काही फंक्शन ऑर्गनाईज करायचं असेल किंवा काही कार्यक्रम वगैरे करायचे, तुम्ही या सेक्शनला बँक्वेटमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. तुम्ही जसं बोलून तसं त्यांच्या गार्डन एरिया पण आहे. ओके, आणि हा एरिया तुम्हाला पाहिजे असेल एसीचा, तर ओनरशी बोलून तुम्ही एकंदरीत तुम्ही हे घेऊ शकता. ठीक आहे. आणि बघा मस्तपैकी टीव्ही सुद्धा आहे इकडे. सो मित्रांनो, आता या ठिकाणी काही डिश आपल्या टेबलवर आल्या आहेत. आपण सुरुवात करूया चिकन तंदुरी पासून. चिकन तंदुरी, चिकन लॉलीपॉप झिगझॅग, हे काहीतरी नवीनच आहे. अंड्याचा रोल असा टॉपिंगला मस्त ठेवलाय. थोडं सेमी लिक्विडमध्ये लॉलीपॉप आहे. हा नवी मुंबईचा प्रसिद्ध चिकन लपेटा, जो तुम्हाला युजली सर्व ढाब्यावर मिळेल. ही पॉम्फ्रेट तंदुरी आणि हा भट्टीदा मुर्ग. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तांब्याच्या भांड्यामध्ये मर्ग, तांब्याच्या भांड्यांमध्ये मस्त कोंबडी अशी रोस्ट केलेली आहे. चव घेऊया. सुरुवात करूया तंदुरी पासून. मस्त अशी मिंटची चटणी, चिकन व्यवस्थित क्रिस्प टेक्स्चर आहे, आतून नरम. मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यासमोर हा मेला आहे जेवणाचा. बघा कितीतरी डिशेस माझ्या समोर आहेत. तर एवढ्या सर्व व्हरायटीचे डिशेस आपण जाणून घेऊया इथल्या एक्सपर्ट मॅनेजर कडून. या दादा, आपलं नाव? दिनेश पटेल. बसा दादा. दादा मला सांगा, तुम्हाला किती वेळ झाला इथे काम करून? 1 वर्ष झालेलं मला. आता एकंदरीत माझ्या समोर डोळ्यासमोर एवढे डिशेस दिसत आहे, एवढे आयटम दिसत आहे. तर मला सांगाल एक एक करून की काय काय आहे ते? ठीक आहे. दिलखुश कबाब, चीजची फिलिंग आहे. चीज स्टफिंग असते. हे तंदुरी चिकन, तंदुरी लॉलीपॉप, हे चिकन शिजलं राहतं. मटन रोगन जोश आहे ते. चिकन थ्रेड, स्टफ मशरूम आहे ते. फिश फिंगर, चना कोलीवाडा, चना कोटा. हे आहे बिर्याणी आपली स्पेशल. हे आहे चिकन ब्लॅक बीन सॉस. हे आहे रावस कलर. हा, हे आहे बिर्याणी, व्हेज बिर्याणी आहे. हे तंदुरी पॉम्पलेट आहे. हे पनीर चिकन लपेटा. ओके. आणि हे आहे भट्टीचा मुर्गा. सो मित्रांनो, एकंदरीत माझ्यासमोर एवढे सारे क्विझिन ठेवले आहेत, एवढे आयटम्स ठेवले आहेत. हे एकट्याला खाण्याला शक्य नाही आहे, पण आपण एक एक करून चाखून बघूया की याची चव काय आहे. सो मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्या सोबत राहा. तुम्हाला एक एक डिशची मी टेस्ट सांगतो कशी आणि काय आहे ते.
सो मित्रांनो, एकंदरीत बघा, आपल्या हातात आहे चिकन थ्रेड. थ्रेड नाव दिलंय कारण याच्यावर असे थ्रेडिंग्स टाकलेत, असे फ्राईडचे, मैद्याचे, आणि आतमध्ये चिकन आहे. मस्त चव घेऊया आपण. वा, कुरकुरीतपणा आणि चिकन जे असं नरम झालं, सॉफ्टनेस, ब्लेंड अप्रतिम येत आहे. आता आपण ट्राय करणार आहोत मशरूम चीज. हे ॲक्च्युली खूप युनिक आहे. 2 बटन मशरूम्स आहेत, त्याच्यामध्ये चीजची फिलिंग आहे. बघा, बघू शकता, ग्रीन मसाल्यामध्ये कोट केलंय. ही चव करूया आपण. कमाल, जबरदस्त. आता आपण ट्राय करणार आहोत फिश कोलीवाडा. मित्रांनो, मासे, जो मासे लवर आहे, ज्यांना खरं मासे कळतात, त्यांना माशांचं फ्रेशनेस लगेच कळतं. सॉफ्ट, नरम आणि फ्रेशनेस अप्रतिम. तर आता आपण घेतली आहे मिस्सी रोटी, आणि मिस्सी रोटी सोबत आपण खाणार आहोत यांचं USP. इथे चिकन लपेटा खूप प्रसिद्ध आहे. तर चव करून बघूया. मित्रांनो, मसाले वेगळेच आहेत, पण वाटते घरगुती मसाले वापरलेत, प्रॉपर आगरी मसाले. त्याची चव येते, कढीपत्त्याची चव लागते मस्त जिभेला, जबरदस्त. आता आम्ही एक मॉकटेल मागवला आहे, वावा स्पायसी. मित्रांनो, जेव्हा आपण पेरू खातो, पेरूला भैया आपल्याला आतमध्ये मीठ आणि मसाला लावून देतो. तसंच काही त्यांच्या बारटेंडरने बघा असं एकंदरीत मस्त असं डेकोरेट केलंय. चव बघूया आपण. वा, खरं सांगतोय, मला असं वाटतं की ना, जरी मी आता आपण बघा तुपाने मस्त बदबदलेलं यांचं चिकन घी ट्राय करून बघूया. मित्रांनो, तुम्ही कुठलीही गोष्ट तुपात खा, जबरदस्त लागते, पण चिकन तुपात ढगात, डायरेक्ट ढगात. मित्रांनो, आता आपल्या समोर आहे चिकन लॉलीपॉप झिगझॅग. गार्निशिंग बघा, ऑमलेटला असं रोल करून मस्त वरती ठेवलंय, सेमी लिक्विडमध्ये आहे. एकंदरीत मसाले तुम्ही बघू शकता, आणि या लॉलीपॉपची साईज बघा मित्रांनो. बाकी ठिकाणी तुम्ही कुठेही जाल ना, तर कॉर्नस्टार्च दिसतो, इथे एकंदरीत चिकनचे फ्लेश दिसतात आहे. बघा, बघूया काय चव आहे. थंड झालंय, पण चव मेंटेन आहे तशीच तशीच, जरा वर खाली नाही. जबरदस्त. सो मित्रांनो, आता आपण हॉटेल मंदार गार्डन याचं एकंदरीत तुम्हाला ॲम्बियन्स पासून ते जेवण सर्व दाखवलं आहे. जर तुम्ही नवी मुंबईत राहत आहात किंवा नवी मुंबई परिसराच्या बाहेर राहत आहात, तर हॉटेल मंदारला आवर्जून भेट द्या. खरंच मित्रांनो, जेवण उत्कृष्ट आहे. तुम्ही जे सिंगल पेनी सुद्धा स्पेंड कराल ना, ते सुद्धा वर्थ आहे, बिकॉज ऑफ ॲम्बियन्स आणि गुड फूड. आणि इथे आलात की ना, यांचं मशरूम चीज आवर्जून ट्राय करा, हे हायली रिकमेंडेड आहे. यांची बांबू बिर्याणी आवर्जून ट्राय करा, आणि चिकन घी रोस्ट, नातखोळा. सो मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे टोटल 20 रूम आहेत. त्याची कॅटेगरी आहे डिलक्स, स्वीट रूम, स्वीट आणि बाथटब एरिया. आता आपण आलो यांच्या रिलॅक्स रूम मध्ये, बघू शकता मस्त असं कुशन आहे दाबून, समोर टीव्ही आहे, रूमचा एरिया पण जबरदस्त आहे. आणि सर्वात बेस्ट म्हणजे मला जे जास्त आवडलं म्हणजे याची बाल्कनी. इथे उभे राहून तुम्ही असं मस्त गार्डनचा लुप्त घेऊ शकता. बघू शकता काय जबरदस्त आहे, काय प्रॉपर्टी आहे, मस्तच. मित्रांनो, आता आपण आलो यांच्या स्वीट अँड बाथटब या रूम मध्ये. ओके, यांचं सर्वात लक्झरी रूम आहे, बघू शकता. रूमचा एरिया बघा मित्रांनो, काय भरमसाठ एरिया. किंग साइज बेड, एक AC, टीव्ही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक बेस्ट चीज दाखवतो तुम्हाला. या, अरे ये क्या कर रहा है? तो पहले से पड़ा है यहाँ पे. तो मित्रांनो, आता आपण आलो यांच्या रिसेप्शन एरियामध्ये. बघू शकता अतिशय हायजीन ठेवलंय लोकांनी. 2 मस्त सोफे आहेत. हा रिसेप्शन एरिया आहे, वेटिंग एरिया सुद्धा म्हणतात त्याला. तुम्ही इथे मस्त असं बघून तुम्ही आवडते चॅनल्स किंवा लाईव्ह IPLs वगैरे बघू शकता. ओके, तुम्हाला ताण लागल्यास तुम्ही पाणी ऑर्डर करू शकता.
सर्व EST टायमिंग सुद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन जे सामान आहे यांचे सर्व रजिस्टर्ड वगैरे सर्व मेंटेन असतात, बरोबर ना? हे खूप महत्वाचं आहे. सो मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.